खूप कमी कालावधीमध्ये आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधू आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वच पत्रकार बंधूंचं मनापासून आभार मानतो। मग सगळ्यांनाच माहिती आहे की आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे कालचं जे आरक्षण पडलं आहे त्याच्यावरची ही पत्रकार परिषद आहे। आपल्या संपूर्ण महाड तालुक्यामध्ये जे आरक्षणं अगोदर पडली होती 2022ला ती पूर्णपणे आता बदलली गेलेली आहे। माझ्या माहितीनुसार वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी आरक्षणं पडली, परंतु माझा जो काही करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जो बदल होणार असं अपेक्षित होतं, परंतु सुदैवाने तो काही बदल झाला नाही आणि जे आरक्षण होतं ओपन तेच आरक्षण सर्वसाधारण या ठिकाणी पुन्हा एकदा राहिलं। आणि अनेक म्हणजे 4-5 वर्ष 6 वर्ष आम्ही या मतदारसंघात जी काही मेहनत घेतोय, जी मनाला धगधूक लागली होती की अरे आरक्षण बदललं तर काय करायचं, मग काय पुढं अशा पद्धतीची काय धाकधूक लागली होती, काल ती आमची संपली। आणि जे मनामध्ये होतं की ह्या आरक्षण जो हा मतदारसंघ जो आरक्षित सर्वसाधारणसाठी आहे तोच राहिला पाहिजे आणि तो आमच्या मनाप्रमाणे कालचं आरक्षण पडलं। आणि कालचं आम्ही आरक्षण पाडण्याची जी काही पद्धत बघितली ती इतकी पारदर्शक होती की त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम घडलं किंवा चुकीचं काय घडलं असं आम्हाला तरी काही जाणवलं नाही आणि असं वाटतसुद्धा नाही। परंतु कालच्या ह्या आरक्षण पडल्यानंतर महाड मतदारसंघामध्ये 5 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर का सर्वात जास्त तुम्हाला एक उत्साही वातावरण कुठल्या मतदारसंघामध्ये दिसत असेल तर ते तुम्हाला करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दिसतंय किंवा दिसू शकेल, हे तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये समजून जाईल। कारण की ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी गेल्या 6 वर्ष प्रयत्न करतोय आणि मी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून माझ्या पक्षश्रेष्ठींकडे मी माझं नाव दिलेलं आहे। अनेक जो कोण इच्छुक असेल काय असेल तर ते होईलच, परंतु मी इच्छुक म्हणून माझ्या पक्षाकडे मी नाव दिलं आहे आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहे आणि हे अधिकृत आज मी या ठिकाणी घोषित करतो। त्यासाठी पक्षाला मी विनंती केली की मला या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि त्या वतीने पक्षाकडून तशा पद्धतीचे काही सूचना काम करण्यासाठीच्या सूचना मला आलेल्या होत्या, त्याप्रमाणे मी कामसुद्धा सुरू केलं होतं। आणि आता आरक्षण जाहीर झालं आहे तर येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये परिस्थिती पाहून पक्षाकडून माझी उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। तरी आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये जो प्रमुख मुद्दा आहे की आरक्षण आणि निवडणूक आणि असलेलं इथलं वातावरण, त्याबद्दल मला हे सगळं जनतेला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की विनयतील जोलाई देवीच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये आम्ही जेव्हापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा हा मतदारसंघ अतिशय कठीण आणि निवडणूक जिंकू की न जिंकू अशा पद्धतीचा होता, परंतु गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही हळूहळू मतदारसंघात प्रत्येकाच्या घराघरात वाडीवाडीमध्ये पोहोचलो आणि हा मतदारसंघ आमच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टीने शिवसेनेच्या दृष्टीने हा मतदारसंघ माझ्यासाठी आता हा 100% जिंकू अशी खात्री मला ह्या मतदारसंघामध्ये वाटते। पुढे उमेदवार कोण असेल काय असेल ह्याबाबत मला काही चर्चा करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, परंतु जे काही स्टेटस जे काही गोष्टी घडत आहेत जे काही आम्ही पाहतोय की एखादा वाघ ह्या मतदारसंघात येणार आणि तो वाघ ह्या ठिकाणी असं काही करणार तसं काही करणार, परंतु काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आम्ही ते खरोखरा वाघ आला होता, त्या वाघाला आम्ही फटाके वाजवून पळवून लावलेला आहे। तर ह्या मतदारसंघात माझा जन्म विनदे ग्रामपंचायतच्या हद्दीत झालेला आहे। माझ्याकडे जन्म दाखला आहे की मी विनदे ग्रामपंचायतचा जन्म दाखला माझ्याकडे आहे, तर तिलाही कोणतरी उमेदवार या ठिकाणी येईल आणि तो या ठिकाणी उभा राहून जर का काही गोष्टी करेल तर ह्या मतदारसंघातली जनता त्याला स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे। म्हणजे तो कुठल्याही पक्षाचा असला, तो कुठल्याही मंत्र्याचा मुलगा असला किंवा आधी कुठलाही व्यक्ती असला तर या ठिकाणी कुठलाही फरक पडणार नाही। ह्या मतदारसंघामध्ये 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी उमेदवारी लढवली आणि जिंकणार अशा पद्धतीचं मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या वतीने तुम्हाला या ठिकाणी असं म्हणतोय। आणि खरं पाहायला गेलात तर हा मतदारसंघ खरंच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून येणारी अनेक लोक या मतदारसंघातून जिल्हा परिषदेवरती गेली, अनेक लोक या ठिकाणी मला वाटते ह्या मतदारसंघाने आमदार दिला, मंत्री दिला, पालकमंत्रीपद पण ह्या मतदारसंघाने दिलेलं आहे। त्यामुळे ह्या मतदारसंघावरती विशेष लक्ष महाराष्ट्र राज्यातून सुद्धा राहिलेलं आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना सर्वसामान्य लोकांची सेवा आम्ही गेले 5-6 वर्ष करतोय। मग ते एसटीच्या माध्यमातून असेल, अजून कुठल्या माध्यमातून असेल, आत्ताच एक 8 दिवसापूर्वी आपल्या ओबीसी समाजाचा एक
महामोर्चा झाला, त्या ठिकाणी कुणबी समाजाच्यासाठी जी काही आम्हाला फुलना फुलाची पाकळी मदत करता आली ती सुद्धा आम्ही समाजासाठी केलं. असं नाही की कुठल्या तरी विशिष्ट समाजाला आम्ही मदत करतोय. जो समाज, आदिवासी समाज असेल, आमचा बौद्ध समाज असेल, आमचा वैद्य समाज असेल, आमचा कुठल्याही प्रकारचा समाज, मराठा समाजाचा माणूस असेल, ती आमच्याकडे लोक आलीत, आम्ही तर प्रत्येकाला काही ना काहीतरी सहकार्य करत असतो. त्यामुळे ह्या वेळीसुद्धा आम्ही ज्यांना सहकार्य करतोय ते सहकार्य करत येणाऱ्या काळामध्ये ज्या चांगल्या पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी काम करायचं आहे ते आम्ही करत राहू. ह्या मतदारसंघामध्ये वरच्या पंचायत समिती गणात महिला आरक्षण आहे. खालच्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीने सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळं पक्षाच्या वतीने जे काही पंचायत समितीचे उमेदवार भविष्यात ठरवले जातील आणि ते दिले जातील त्यासाठी नक्कीच आम्ही ते सुद्धा विचार करणार आहोत. आमच्या पक्षाचे या महाड विधानसभेचे आमचे नेते बाळराव साहेब असतील, अमित दादा मोरे असतील, पद्माकर मोरे असतील, सुभाष मोरे असतील, बंटी पोटपडे असेल, आमचा प्रफुल्ल लोणगे असेल, अनेक जण ह्यानंतर होणाऱ्या सगळ्या मिटिंगला तुम्हाला उपस्थित झालेले दिसतील. आजची ही मिटिंग तातडीची घेतली कारण की मला काही गोष्टी तुमच्यापर्यंत मांडायच्या होत्या. त्या माध्यमातून आज मला ह्या ठिकाणी तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खरं मनापासून आभारी आहे. ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जसं म्हणावं तसं काम गेल्या अनेक वर्षात 25-30 वर्षात झालेलं नाही. ना आमदारांच्या माध्यमातून झालं आहे, ना जिल्हा परिषद सदस्य जे होते त्यांच्या माध्यमातून झालं आहे, ना कोणाच्या माध्यमातून झालेलं दिसून येत आहे. पण ह्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक घराघरात गावागावात पोहोचून जे काही वैयक्तिक स्वरूपात मदत करायची ती मी मदत करायला सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की जर का वैयक्तिक फंडातून किंवा CSR फंडातून किंवा येणाऱ्या कुठल्याही वैयक्तिक निधीतून जेवढा मला सहकार्य ह्या प्रत्येक गावात करता येणार आहे ते मी करायला सुरुवात केली आणि यापुढे सुद्धा करणार आहे. शासनाचा निधी आपण पाहतोय, लाडकी बहीण योजना असेल, इकडं असेल, ह्या योजनेकडे वळवला आणि आज ग्रामीण भागातील कुठल्याच 25-15 सारख्या योजनेला सुद्धा निधी शासनाकडे नाही आहे. त्यामुळं अनेक ठेकेदार, अनेक कॉन्ट्रॅक्टर आज रस्त्यावरती आलेले आहेत. ह्या विभागात अनेक अशी कामं आहेत ज्यांनी नारळ फोडला परंतु कामं काही झालेली नाही. त्यामुळं ह्या मतदारसंघातलं हळकेवाडीपासून ते इथे दादलीपर्यंत आणि इकडून रावडळपासून ते आमच्या आंबिवलीपर्यंत ह्या मतदारसंघात अपेक्षित असं यश आम्हाला ह्या येणाऱ्या काळामध्ये मिळेल अशी ह्या जनतेच्या वरती विश्वास ठेवून आम्ही काम करतोय. आणि मला खात्री आहे की ह्यावेळी इकडची जनता ही आम्हाला नक्की स्वीकारेल आणि आम्ही जे काही फुलना फुलाच्या मागे जे काही सहकार्य करतोय, जे काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय ती जनता स्वीकारेल आणि योग्य माणसाला उमेदवारी मिळाल्यानंतर योग्य त्या ठिकाणीच बटन दाबेल. एवढंच मला या ठिकाणी वाटतंय. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य जे कारण होतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही चांगलं वातावरण, पॉझिटिव्ह वेव्ह जे ह्या विभागात तयार झाल्यात त्याचा नक्कीच आम्हाला येणाऱ्या काळात फायदा होईल असं आम्हाला जाणवतंय. तरी तुम्ही सर्वच पत्रकार बंधू एक चांगल्या प्रकारे ह्या विभागामध्ये जर का गेलात, गावागावात गेलात आणि सत्य परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केलात तुम्हाला निश्चित ह्या ठिकाणी ज्या लोकांच्या मनात आहे हे तुम्हाला समजून येईल. नक्कीच तुम्ही ह्या मतदारसंघाचा कानाकोपरा फिरून काढा आणि त्या ठिकाणी जाऊन नक्की विचारा की ह्या मतदारसंघामध्ये नक्की तुम्हाला कोणता उमेदवार हवा आहे. म्हणजे सर्वसामान्य सरपंच किंवा एखादा सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा हवा आहे की पुन्हा एकदा ज्या घरामध्ये आमदारकी दिली, ज्या घरामध्ये आपण सर्व काही दिलं पुन्हा तिकडेच जायचं आहे. कारण की ह्या मतदारसंघामध्ये जर का उद्या मतदारसंघात निवडून आलो तर मला ह्या सगळ्या लोकांना मला शेगाव नाक्यावरती भेटता येईल आणि समजा उद्या भविष्यात त्याला उमेदवारी मिळाली, त्याला काय मिळालं तर पुन्हा त्यांना तिकडे लालकाठीवर जायचं आहे किंवा अजून कुठला शिवतीर्थ असेल किंवा त्यांचा अजून कोणता लंबोदर असेल तिकडे जावं लागेल. पण इथली लोक इतकी हुशार आहेत की ते लोक शेगाव नाक्यावरती येऊन थांबतील, शेगाव नाक्याच्या पुढे काय जाणार नाही.